श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर पहा, श्रावण महिना चालू झाला की अनेक व्रत वैकल्पे ही चालू होतात. म्हणूनच श्रावण महिन्याला व्रतांचा किंवा सणांचा राजा म्हणून ओळखले जाते. या महिन्यात व्रत वैकल्पे उत्साहात केली जातात. श्रावणातील प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे व्रत केले जातात. याला अनेकार्थी महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे. या एकाच दिवशी 3 व्रते आलेली आहेत. ती कोणती व्रते आहेत ते पाहूया. तर वरदलक्ष्मी, त्याचबरोबर पुत्रदा एकादशी आणि जराजीवंतिका. तर 16 ऑगस्ट 2024 रोजी दुसरा श्रावणी शुक्रवार येत आहे. विशेष म्हणजे या दिवशी 3 प्रकारच्या व्रतांचा शुभ योग जुळून आलेला आहे. एक म्हणजे या दिवशी पुत्रदा एकादशी आहे, दुसरे म्हणजे वरदलक्ष्मी व्रत आहे आणि तिसरे म्हणजे श्रावणातील शुक्रवार पूजल्या जाणाऱ्या जरा जीवंतिकेचं म्हणजे जीवितीचे व्रत पूजन आहे. यापैकी आता वरदलक्ष्मीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले जाते. पुत्रदा एकादशी आणि वरदलक्ष्मी व्रतामुळे श्री विष्णूसह लक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकते. भरभराट, सुख, समृद्धी, धन, वैभव प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते. वरदलक्ष्मीचे व्रत हे भाविक मोठ्या आशेने करतात. वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती करण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे. सध्याच्या काळात अनेक रोगांसाठी असे हे व्रत केले जाते. असेच नाही तरी व्रताचाराच्या परंपरेत खंड पडू नये यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते. या व्रताला अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ याचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मी पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांची आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोकामना भक्तीने करणाऱ्या भाविकांच्या घरात धनधान्य आणि समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनते असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. तर हे व्रत कसे केले जाते? श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. सुरुवातीला घराची साफसफाई करावी. सौभाग्य अलंकार परिधान करून देवीची पूजेची तयारी केली जाते. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्त युक्त पूजा करावी. नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीचे कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असेही सांगितले जाते. सुवासिनीची खणानाराने ओटी भरली जाते. तर वरदलक्ष्मीच्या व्रतामागे एक कथा आहे. कैलास पर्वतावर शिव पार्वती सरीपाठ खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या कणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठी काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने हे व्रत सांगितले. हे व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला.
अशी वरदलक्ष्मी व्रतकथा पुराणात आढळून येते. तर पहा, वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये धनसंचयन होत नसेल, आलेला पैसा खर्च होत असेल किंवा तुमच्या घरात गरिबी दरिद्री ही असेल तर तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता. देवी लक्ष्मीला लवंग ही अतिशय प्रिय आहे. वरदलक्ष्मीचे व्रत केल्यानंतर आपल्याला एक लवंगाची जोडी घ्यायची आहे. ती लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील धन किंवा आपल्या तिजोरीत ती ठेवायची आहे. त्यामुळे पैशाची कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तसेच वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या लोकांनी संध्याकाळी व्रत झाल्यानंतर 5, 7 किंवा 11 मुलींना अन्नदान करावे. जे व्रत करत नाहीत त्यांनी अविवाहित मुलींना गोड जेवण द्यावे. तुमच्या जेवणात खीर आणि साखरेचा समावेश जरूर करा. मुलींना तिच्या क्षमतेनुसार देणगी द्यावं, भेटवस्तू देखील द्याव्या. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करते. जर तुमच्या व्यवसायात वाढ होत नसेल किंवा व्यवसाय बसला असेल तर या दिवशी संध्याकाळी हातात एक सुपारी व तांब्याचे नाणे घेऊन पिंपळाच्या झाडावर जवळ जा आणि त्याला नमस्कार करून आपली इच्छा सांगून नाणे व पैसे झाडाला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पिंपळाचं पान आणा आणि आपल्या दुकानात किंवा ज्या ठिकाणी तुमचा बसण्याची जागा आहे किंवा घरातील कपाटात गादीखाली ठेवा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. तर अशा प्रकारे उद्या शुक्रवारी श्रावणी शुक्रवार आणि वरदलक्ष्मीचे व्रत हे आपल्याला करायचे आहे. कोणतेही व्रत करत असताना मनात श्रद्धा असणे आवश्यक आहे. श्रद्धेशिवाय कोणत्याही गोष्टीचे फळ आपल्याला मिळत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला वरदलक्ष्मीचे व्रत व पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही सेवा किंवा उपाय हे आपल्याला या दिवशी करायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.